विठाल 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 हा टाळ वाजवा टाळ विठ्ठल आजचा अभंग अनुभव सांगणारा अभंग आहे. लय सोर लावला महाराज. आजचा अभंग अनुभव सांगणार आहे महाराज. बाबाजी चैतन्याची कृपा झाली तुकोबारांवरती. तुकोबारांना काय अनुभव आला तो अनुभव आजच्या अभंगात आहे महाराज. हो बघा, अनुभव दोन प्रकारचे, एक संसारातला अनुभव आणि एक परमार्थातला अनुभव. आता याच्यामध्ये मुद्दा असा आहे, संसारातला अनुभव कधी कोणाला सांगू नये आणि परमार्थातला अनुभव सांगितल्याशिवाय राहू नये. संसारातला अनुभव कधी कोणाला सांगू नये. तुम्ही म्हणाल का? तो अनुभव कोणाला नाही आणि ज्याला नाही त्याला आल्याशिवाय तो अनुभव सांगून काय फायदा आहे. पण परमार्थाचा अनुभव सांगितल्याशिवाय राहू नये. हो, संसारातला जो अनुभव आहे तो मर्यादित आहे. संसारातला अनुभव कसा आहे? मर्यादित आहे. आपल्या बायकोच्या गळ्यातलं सोनं आपल्या आईच्या काय फायद्याचं? मर्यादित आहे. आपण बांधलेला बंगला आपल्या मित्रांचा काय कामाचा? अनुभव मर्यादित आहे. पण परमार्थाचा अनुभव विश्वव्यापक आहे महाराज. हरिपाठ विश्वव्यापक आहे, ज्ञानेश्वरी विश्वव्यापक आहे, गाथा विश्वव्यापक आहे, वारकरी संप्रदाय विश्वव्यापक संप्रदाय महाराज. हो, अनुभव विश्वव्यापक महाराज. हो. आता संसारात जसं वय वाढतं किंमत कमी होते. वाढतं संसारात वय वाढलं की किंमत कमी होते महाराज. पण परमार्थात वय वाढलं किंमत वाढते महाराज. संसारातला आणि परमार्थातला अनुभवातला हा फरक आहे महाराज. पण तुम्ही कितीही संसार करा, संसार पूर्ण होत. आज प्रत्येक जीव सुखासाठी तळमळतोय. सुख माणसाला मिळत नाही, सुख नाही माणसाला मिळत. आज माणूस वरून सुखी आहे, वरून, आतून दुखी आहे महाराज. वरून सुखी आहे. बघा, फक्त उत्तर द्या. माणूस आमदार झाला म्हणून सुखी, बोलत जा बरं का. आता आमदार झाला म्हणून सुखी, पण मंत्रीपद मिळालं नाही म्हणून मोठ्याने आवाज आला पाहिजे बरं का मला. आवाज मला आला पाहिजे. माणूस आमदार झाला म्हणून, पण मंत्रीपद मिळालं नाही म्हणून. बरं, मंत्रीपद मिळालं म्हणून सुखी, पण पाहिजे ते खातं मिळालं नाही म्हणून दुखी. पोरग 12वीत चांगल्या मार्कानं पास झालं म्हणून सुखी, पण पुढं त्याचा कुठंच नंबर लागला नाही म्हणून दुखी. पोरीचं लग्न झालं म्हणून सुखी, पण सासरची माणसं चांगली भेटली नाही म्हणून दुखी. बरं, गोरी बायको मिळाली म्हणून हा, गोरी बायको मिळाली म्हणून सुखी, पण तिचं ना आपलं पटत नाही म्हणून दुखी. भरपूर पैसा मिळाला म्हणून सुखी, पण मिळालेला पैसा चोरीला गेला. हे 9 वाजेपर्यंत चालतच राहणार आहे. माणूस वरून सुखी, आतून दुखी. सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. माणूस वरून सुखी आहे. बघा, तुम्हाला मी उदाहरण देऊन सांगतो म्हणजे पटल. आता पटकन उत्तर द्या. नियतीला दिवस गेले, नियती बाळांत झाली आणि तिला जुळी मुलं झाली. एकाचं नाव सुख आणि एकाचं नाव, बोलत जा महिला मंडळ, एकाचं नाव सुख आणि एकाचं नाव दुःख. हो, ते सुख दुःख मोठे झाले मुलं आणि ग्राउंडमध्ये खेळायला गेले. आता खेळायला गेल्यानंतर सगळी मुलं कोणासोबत खेळतील हो? बोला पटकन. कोणासोबत? सुखासोबत. दुःखासोबत कोण खेळानीच हो. दुःख रडत रडत घरी आला आई जवळ. आईला म्हणला, आई माझ्यासोबत कोणीच खेळत नाही. आईने त्या पोराचा गाल ओढला ना आई म्हणली, बाळा त्या पोरांचं काय घेऊन बसला, मी सुद्धा तुझ्यासोबत नाही. म्हणजे दुःखाची आई सुद्धा दुःखासोबत नाही. पण आई महाराज, तिने काय केलं? सुखाला जवळ बोलवलं, दुःखाला जवळ बोलवलं. सुखाचे कपडे दुःखाला घातले, दुःखाचे कपडे सुखाला घातले आणि पाठवलं खेळायला ग्राउंडमध्ये. आता कोणासोबत खेळतील?
कोणासोबत खेळतील? दुःखासोबत. का? दुःखाने कपडे कोणाचे घातले? एवढंच चाललंय आपल्यासोबत. वरून आपण सुखी दिसतोय पण आतून दुःखी. आपण कपडे सुखाचे घातले पण आतून आपण दुःखी आहे महाराज. हो, माणूस गाडी बघणार, गाडीचे हप्ते नाही बघणार. तुम्ही महाराजांचे कपडे बघणार इस्त्रीचे, पण माझ्या गाडीचे हप्ते तुम्हाला माहिती आहे का? नाही. मी वरून सुखी आहे पण आतून काय बोलतो? माणूस वरून सुखी पण आतून दुःखी महाराज. पण मी तुम्हाला खरं सांगू का, माणसाने सुखीता असावं पण त्याच्यापेक्षा समाधानी असावं. आहे का समाधान? इथं बसलेल्यापैकी अशी कोण बाई आहे की जिला वाटतं माझ्या शेजारणीचं कल्याण व्हावं? तिने हात वर करा. त्यांच्यात भांडणं चालली, तू कर वर मम्मी कर. ज्यांनी कोणी केला असेल एकी दोघींनी त्यांनी सुद्धा हात खाली घ्या, कारण बाकीच्यांना माहिती आहे तुमचा शेजार कोण आहे. माणूस समाधानी नाही हो. समाधानी आहे का? अजिबात नाही महाराज. काय समाधानी? तुम्हाला सांगतो, दुसऱ्याच्या दारापुढं नवीन इनोवा गाडी पाहिली महाराज, नवीन इनोवा गाडी दुसऱ्याच्या दारापुढं, याच्या छातीत चमक आली. फक्त काय माहिती मेलं ते. मेल्यानंतर बाकीचे म्हणले गाडी पाहून यांची होती. मेलं ना, गेलं का? काय नाही, समाधान नाही. समाधान पाहिजे माणसाला. आजकाल समाधान नाही माणसाला. हो, मी नेहमी एक वाक्य सांगतो कीर्तनामध्ये, एक वेळ माणसानी मळका असावं पण ओ ओवळी ओवळीच नाही ना, मळका असावं पण जळकं नसावं. मळ साफ होतो. आता आता लई पावडर आहे, सर्फ एक्सेल, टाईड, रिन, आला, घडी, वॉशिंग पावडर, सगळं मळ तुमचा साफ होणार. पण जो दुसऱ्यावर जळतो त्याची राग कधी होते त्याचं त्याला सुद्धा कळत नाही. माणसाने जळू नये, समाधानी असावं महाराज. आता समाधान नाही राहिलं महाराज. आता नाही समाधान. समाधान पाहिजे महाराज. हो बघा, पैशानं मिळतं ते सुख. वाक्य नीट आहे का? पैशानं मिळतं ते सुख. इथं जे मिळतं ते समाधान महाराज. आणि माणसाने कसं असावं? समाधान. हो, आता समाधान नाही. बघा, समाधान कशाचे? देवाच्या भक्तीमध्ये महाराज. पण भक्ती कशी पाहिजे? हेची थोर भक्ती आवडते देवा, हेची थोर भक्ती आवडते देवा, हेची थोर भक्ती आवडते देवा, हेची थोर भक्ती आवडते आवडते, हेची थोर भक्ती आवडते, हेची थोर भक्ती आवडते, हेची थोर भक्ती आवडते देवा, हेची थोर भक्ती आवडते देवा. संकल्प विमाय संसाराची, संकल्प विमाय संसाराची, संकल्प विमाय संसाराची, ठेविले अनंत तैसेची रहावे, ठेविले अनंत तैसेची रहावे. तैसेची रहावे, ठेविले अनंत तैसेची रहावे, तैसेची रहावे, तैसेची रहावे. भक्ती कशी पाहिजे? देवाला जी भक्ती आवडते ती भक्ती आपण केली पाहिजे महाराज. महिला मंडळ, महिला मंडळ, इकडे इकडे लक्ष द्या. इकडे बोलू नका, बोलू नका, कृपया बोलू नका कीर्तनामध्ये. हो, असू द्या, असू द्या. मगाशी झाला आपला विषय काय? लहान मुले देवा घरची. हा, लहान मुले देवा घरची आणि मोठी मुले निळू फुले. त्याचं काय असतं? हो, इथे तरी चांगले मुले आहेत महाराज. हो, तर काही ठिकाणी एवढा अवघड अनुभव आहे तुम्हाला कीर्तनामध्ये. हो, एकदा असंच कीर्तन चालू होतं आणि 2-4 मुलं असे पुढं बसले होते आणि त्यांचं सारखंच काही ना काहीतरी चुळबुळ 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 चालू. मी एकदा झालं, दोनदा झालं, तीनदा झालं, चौथ्यांदा म्हणलं ए गबस. त्यांना म्हणलं तुम्हाला नाही बाळा. कीर्तनातच उभं राहिले आणि मला म्हणलं तूच गबस. मी म्हणलं मी बसतो गप, पण कीर्तन कोण करीन?
तो म्हणला मी करतो कीर्तन, द्या माझ्या प्रश्नाचं उत्तर. आता मी म्हणलं छोटं पोरग आहे, लहान पोरग आहे, विचारून विचारून काय विचारीन मला. म्हणलं विचार. तो मला सांगा महाराज, रावणाला तोंड किती? हा, रावणाला तोंड किती? हा, 10. आता मी कीर्तन करायचं तेवढं तर माहित असेल मला. मी म्हणलं 10. मग तो मला सांगा महाराज, रावण एका अंगावर कसा झोपत असेल? म्हणलं अवघड आहे भाऊ. आता तेवढा त्याचा दुसरा शेजारचा उठला आणि त्याला म्हणला, हे बस खाली, तुला काय कळतं का महाराजांना काय विचारावं? बघ मी कसा विचारतो. म्हणलं आता काहीतरी गाथ्यातलं ज्ञानेश्वरीतलं काहीतरी विचारीन मला. मग हा म्हणलं विचार. तो मला सांगा महाराज, अशी कोणती गोष्ट आहे जी पुढे गेल्यावर मागं येत नाही? पुढे गेल्यावर, म्हणलं पुढे गेल्यावर मागे येत नाही. म्हणलं मला नाही माहिती बाबा. तो म्हणतो किती सोपं आहे महाराज, ढेरी 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 पुढे गेल्यावर ज्याचे असेल त्यांनी बघा. तेवढा तिसरा उठला, तो त्यांचा बॉस, त्या टोळीचा तो बॉस. तो म्हणतो दोघांना, तुम्ही बसा खाली, तुम्हाला काय कळत नाही, मी बघा कसा विचारतो. म्हणलं विचार. तो म्हणला सांगा महाराज, अशी कोणती गोष्ट आहे जी वडल्यावर बारीक होती? वडल्यावर बारीक होती. म्हणलं वडल्यावर बारीक होती, वडल्यावर वाढती का बारीक होती? वस्तू वाढती. तो म्हणतो वडल्यावर बारीक होती. मी म्हणलं वडल्यावर बारीक होती. म्हणलं मला तरी आजूपर्यंत काही दिसलं नाही असं. तो म्हणतो कायला महाराज झाला काय ना तू, तुला तर काहीच येत नाही. मी म्हणलं मला नाही माहिती, बस सांग तू. तो म्हणतो किती सोपं आहे महाराज, वडल्यावर बारीक होती. बिडी 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 वाढल्यावर. अशी पोरं असतात महाराज कीर्तनात महाराज. त्यांची बुद्धी आपल्या पुढे 10 पट चालते महाराज. लय अवघड महाराज. इथं कोणी शिक्षक आहे का? शिक्षक सध्या तर नाही. हा, शिक्षक नाही नाही तर कोण नाही. बरं आहे बरं आहे. मला शिक्षकांचं कौतुक वाटतं महाराज. 12 गावचे 12 पोरं कसे सांभाळत असेल त्यांचं त्यांनाच माहिती. शाळेत लय अवघड महाराज. असे शिक्षक एक वर्गात आले. शिक्षक आणि पोरांना म्हणले आपण गणिताचा तास घेऊ. पोरं म्हणले ठीक आहे. तर शिक्षक म्हणले एकाला, सांग 10 मधून 10 गेले किती राहिले? किती राहिले पोरांनो? 10 - 10 0. हा, पण ते येडं होतं पोरग, त्याला काय कळत नव्हतं. तो म्हणला जरा सोपं करून सांगा, हे लय अवघड झाले. आता शिक्षक कधी हार मानत नाही. शिक्षक म्हणले ठीक आहे तुला सोपं करून सांगतो. आईने तुला डब्यात चपात्या किती दिल्या? चपात्या. तो म्हणला 2 चपात्या दिल्या. मग शिक्षक म्हणले 2 चपाती म्हणले तू दोन्ही खाल्ल्या. दोन्ही खाल्ल्या, खाली काय राहिलं? तो म्हणला भात. शिक्षकांनी उत्तर ऐकलं. शिक्षक पंढरपूरच्या वारीला निघून गेले, परत आलेच. असे पोरं असतात महाराज. हो बघा, एकच असावं पण चांगला असावा. आईसा पुत्र देई गुंडा, त्याचा तिही लोकी झेंडा. एकच असावं पण चांगला असावा. गांधारीचे 100 कामाचे नाही, कुंतीचे 5च चांगले. हो चांगला असावं महाराज. हो, म्हणून मुलांवर चांगले संस्कार करा, देवाची भक्ती करा. कारण समाधान कशात आहे? भक्तीत आहे. 10 मिनिटापूर्वी आपण इथं होतो. समाधान कशात आहे? देवाच्या भक्तीत आहे. पण भक्ती कशी पाहिजे? देवाला जी आवडते ती भक्ती केली पाहिजे. देवाला कोणती आवडते? संकल्पावी माया संसाराची. कोणत्याच साधू संतांनी संसार सोडून द्या आणि फक्त परमार्थच करा असं सांगितलं नाही. संसारावरचं जे थोडंफार प्रेम आहे ते देवाच्या चरणी वळवा. हीच थोर आणि आवडती भक्ती आहे. ती भक्ती आपण सर्वांनी केली पाहिजे महाराज. पण आपण करत नाही महाराज. हो, आपली भक्ती म्हणजे आंधळी भक्ती. आंधळी एक असती डोळस भक्ती आणि एक असती आंधळी भक्ती. आपली भक्ती म्हणजे निव्वळ आंधळी. तुम्हाला उदाहरण देऊन सांगू का? महिला मंडळ पटकन उत्तर द्या. मागं बसलेले. कढीपत्ता माहिती का तुम्हाला? कढीपत्ता. अहो कढीपत्ता. मग कधी मी घरी गेल्यावर सांगणार का मला? कढीपत्ता माहिती आहे ना? आता पुढचे 5 मिनिटं माझ्याशी बोलायचं तुम्ही. झाडावर असा हिरवागार काय? काय? कढीपत्ता. तोडला, जुडीत बांधला आणि बाजारात विकायला आणला. काय? आवाज येऊ द्या. काय? कढीपत्ता. एका बाईने 2 रुपयाला विकत घेतला. काय? कढीपत्ता. रिक्षात घरी आलो. कोण? कढीपत्ता. कढीपत्त्याला वाटलं बरे बाबा, झाडाला लटकण्यापेक्षा रिक्षात घरी आलो. पण त्याला माहित नव्हतं पुढं आपल्यासोबत काय होणार आहे.
जसा कढीपत्ता घरी आला बाईने त्याचे 2-4 भाऊबंद त्याला गाठवले लसूण. हा तुम्हाला अनुभव वाटला. कढीपत्त्याला वाटलं बरे झाडाला लटकण्यापेक्षा भाऊबंदात बसलोय, पण त्याला माहित नव्हतं पुढं आपल्यासोबत काय होणार आहे. जसं बाईने गॅस पेटवला, कढई घेतली, तेल टाकलं आणि या साहेबांना खाली घेतलं. कोणाला? आवाज येऊ द्या. कोणाला? कढीपत्त्याला. असं वरबाडलं आणि दिलं त्याला टाकून. असं बोंबललं. कोण? असं कढईच्या बाहेर पळायला लागलं. वरून मिरची, ते आउटच झालं. उकळवलं, शिजवलं, जेवण तयार झालं. जेवणारे बसले, ताटं वाढले, जेवण वाढले. जेवणाऱ्याच्या ताटात पहिला काय आला हो? कढीपत्ता. जेवणाऱ्यांनी पहिलं उचललं, बाजूला टाकलं. काय? मग महिला म्हणजे पटकन उत्तर द्या. आपली भक्ती म्हणजे कढीपत्ता. ना प्रॉफिट ना लॉस. निवळ आंधळी भक्ती. तुका म्हणे कैसे आंधळे हे जन गेले विसरूनी खऱ्या देवा. भक्ती आंधळी नसावी, डोळस भक्ती असावी महाराज. हो, भक्ती कशी असावी? डोळस असावी महाराज. हो, आणि त्या भक्तीत समाधान आहे महाराज. आपला विषय इथं होता. आता समाधान नाही महाराज. हो, समाधान आहे का कोण? बरं, आपण जन्माला आल्यापासून खातोय, आपलं पोट समाधान आहे का? भूक तरी पण जन्माला आल्यापासून आपण किती जेवला असेल, पण समाधान मिळालंय का पोटाला? नाही, समाधान नाही. बरं, जावई. जावई कधी समाधानी आहे का? जावई नावाचा प्राणी समाधानी आहे? म्हातारा उद्या म्हातारा, जावई म्हातारा उद्या तरी मांडव परतण्याची अपेक्षा ठेवतो, तो समाधानी नाही महाराज. असाच एक जावई आला सासरवाडीला. महिला मंडळ, जावई सासरवाडीला आला. पहिल्यांदाच सासरवाडीला आला, पहिल्यांदाच. आणि पहिल्यांदाच सासूबाईला पाहिलं. आणि सासूबाईला पाहिल्यानंतर सासूबाई आपल्या मुलीला विचारते, जावई बापूला खायला काय आवडतं? कारण पहिल्यांदाच आले. काय आवडतं खायला? ती म्हणजे त्यांचं तसं काय नाही, ते काहीही खातात. त्यांना सोमवार नाही, एखादं त्यांना सगळं चालतं. आता पहिल्यांदाच आलं म्हटल्यानंतर सासूबाईंनी लय वेळ विचार केला की काय करावं काय करावं काय करावं. मग सासूबाईंनी ठरवलं, चला भजी करू आपण. काय करू? भजी. सुंदर असे भजी बनवले महाराज. हो, भजी तयार झाले महाराज. सगळे जेवणारे बसले, ताटं बिटं वाढले, जेवायला बसले. पण सासू इतकी मूडमध्ये, इतकी मूडमध्ये, इतकी मूडमध्ये, इतकी मूडमध्ये महाराज, की तिला जावायला भजे वाढायचं ध्यानातच नाही. जावई भज्या का पाहिजे, भजी जावई का पाहिजे, विसरून गेली. पण जावई लय हुशार होता महाराज, कारण त्याची तिसरी सासू होती. तो मुरलेला होता सासूच्या बाबतीत. तो म्हणला, बस आता आपण काहीतरी डोकं चालवलं पाहिजे. डायरेक्ट तर मागू शकत नाही, मग काहीतरी डोकं चालवलं पाहिजे. मग तो म्हणला, मामी बस, कशाचं जेवण आणि कशाचं काय? तुमच्या पोरीच्या कुकूला धोका नाही मामी. काय मधल्या रस्त्यानं पायी आलो मामी, काय सांगावं मामी, खरंच तुमची पोर नशीबवान आहे. मामीला काय कळणीच काय चाललंय. काय साप पाहिला मामी, सांगताना सुद्धा अंगाला काटे येतात. त्या सापाची लांबी सांगू मामी, कंप्लीट माझ्या ताटापासून त्या भज्याच्या टोकरीत. मामीला नंतर भज्यात सापाची लांबी गावाली. म्हणजे जावई कधी समाधानी आहे का? नाही महाराज. पोट कधी समाधानी आहे का? नाही महाराज. समाधानी असावं माणसाने महाराज. आज माणसाकडे समाधान नाही. ठेविले अनंते तैसेचे राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. आणि समाधान देवाच्या भक्तीत आहे. मग देवाची भक्ती केल्यानंतर, संतांची भेट झाल्यानंतर अनुभव काय होतो? तुकोबाऱ्या वर्णन कसं करतात बघा. हो, सेंदड फळ सगळ्यांना माहिती आहे. ते फळ पिकल्यानंतर त्याच्यातला कडूपणा निघून जातो, कडूपणा राहत नाही. मग तसा अनुभव, तसा बदल आमच्या जीवनामध्ये घडला. हेच अभंगाच्या पहिल्या चरणात. पिकली कडूपण
शिंदे कडूपण गेले तैसे आम्हा केले पांडुरंगे. बदल होणं, आवाज गेला बरं कायचा, आवाज द्या बरं जरा. हो, बदल झाला तुकोबारायांच्या जीवनामध्ये. बाबाजी चैतन्याची कृपा झाली. मग सारखं करा ना आवाज. हां, झाला ना. बाबाजी चैतन्याची कृपा झाली आणि तुकोबारायांच्या जीवनामध्ये बदल झाला. आता बदल फार महत्वाचा आहे. नाही नाही, पहिल्यासारखा आवाज नाही. बघा बरं काय झालं. विठाला विठाला हॅलो. हां, राहू द्या. खरखर आवाज येतो काहीतरी ना. हॅलो, वरती काय हे चालू आहे का काय? करणे चालू आहे. करणं करणं बंद करा. इथं आवाज येऊ द्या फक्त चांगला. विठाल विठाल विठाल. हो, तुकोबारायांच्या जीवनामध्ये बदल झाला. राहू द्या. तुकोबारायांच्या जीवनामध्ये बदल झाला. आता बदल फार महत्वाचा आहे माणसाच्या आयुष्यामध्ये. हो, बदल. खरखर आवाज तो चालूच आहे, ते बंद झाला पाहिजे काय तर. नाही, पहिला नव्हता येत ना, आता कसा आला? अगोदर नव्हता येत आवाज. कूलरचा नाही नाही, खरखरे जो आवाज येतो का, ह्यांना कळलं असेल काय? कूलरचा आवाज येतो. हॅलो हॅलो हॅलो. हे बघा आवाज येतो खरखरा. विठाला विठाला हा. आता जीवनामध्ये बदल फार महत्वाचा आहे महाराज. आता बदल दोन प्रकारचे, नीट लक्ष द्या. एक तात्पुरता बदल आणि एक कायमस्वरूपी बदल. तात्पुरता बदल आणि कायमस्वरूपी बदल. तात्पुरता बदल म्हणजे कुत्र्याचं शेपूट नळीत घातल्यावर कसं असतं? हा, सरळ. आणि नळीतून काढल्यावर हा, वाकडं. मग तो कुठला बदल झाला? तात्पुरता बदल. अजून एक तात्पुरता बदल सांगू का? तुमच्या ओळखीतला आहे, सांगू का? हा, तुम्हाला पटल असं आहे, सांगू का? पांढरे केस काळे करणे. त्यांनी लय आग्रह केला म्हणून सांगितलं. पांढरे केस काळे करणे. परत ते सफेद होणारच आहे ना. मग तो बदल कुठला झाला? तात्पुरता बदल महाराज. हो, पण बदल कसा पाहिजे? कायमस्वरूपी बदल. कायमस्वरूपी बदल कसा असतो? नीट लक्ष द्या. ऊसातून साखर निघाली, साखरेचा परत ऊस. कोणता बदल झाला? कायमस्वरूपी बदल. दुधातून तूप, तुपाचं परत दूध. कोणता बदल? कायमस्वरूपी बदल. परिसाचा स्पर्श लोखंडाला झाला. काय झालं लोखंडाचं? सोनं झालं. परत सोन्याचं परत लोखंड. कोणता बदल झाला? कायमस्वरूपी बदल. मग तुकोबारायांच्या जीवनामध्ये कायमस्वरूपी बदल झाला. तो बदल काय झाला? अभंगाच्या दुसरं चरण. काम क्रोध लोभ, काम क्रोध लोभ हिमालय ठाईती. ओ काम क्रोध लोभ, काम क्रोध लोभ हिमालय ठाईती. काम क्रोध लोभ निमाले ठाईची सर्व आनंदाची सृष्टी झाली. काय अनुभव आला तुकोबारांना? काय बदल झाला? काम क्रोध लोभ त्यांच्या आयुष्यातून निघून गेलं महाराज. निमाले ठाईची सर्व आनंदाची सृष्टी झाली आणि सर्व ठिकाणी आनंदमय वातावरण महाराज. बघा, आनंदाचे प्रकार आहे. आनंद, अत्यानंद, ब्रह्मानंद, प्रेमानंद, विषयानंद. जन्माला आला आनंद. जन्माला आला आनंद. कशाला आला? अत्यानंद. मी कोण? ब्रह्मानंद. परमार्थात प्रेमानंद, संसारात विषयानंद. जन्माला आला आनंद. कशाला आला? अत्यानंद. मी कोण? ब्रह्मानंद. परमार्थात प्रेमानंद, संसारात विषयानंद. हे आनंदाचे प्रकार आहे. बघा, विषयात आनंद आहे पण तृप्ती नाही. मग आनंदी राहायला पाहिजे माणसाने. आजकाल माणूस आनंदी राहत नाही. हो, लोकांचा विचार करू नका महाराज. जीवन कसं जगा? आनंदी जगा महाराज, आनंदी. हो, कारण कोणासाठी किती जरी केलं तरी कुठं ना कुठं तरी कमी पडतच ना महाराज. घोडा किती चांगला पळू द्या, त्याच्या नशिबी चाबूक आहेच ना महाराज. झाडाने किती गोड फळं देऊ द्या, त्याच्या नशिबी दगड आहेच. तुम्ही किती चांगलं वागा, तुमच्या नशिबी निंदा
आहेच. लोकांकडं लक्ष देऊन काय फायदा नाही. समुद्रामध्ये तुम्ही कितीही साखर टाका, समुद्र गोड होऊ शकत नाही. मग तशी माणसं आपल्या आयुष्यात असतात महाराज. त्यांना तुम्ही कितीही जीव लावा, किती आपलंसं करा, ते आपली मागं निंदा केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून कोणी निंदा कोणी वंदा, आपला सोयीताचा धंदा महाराज. मग लोकांकडे लक्ष द्यायचं नाही, आयुष्य आनंदाने जगायचं महाराज. आपले कर्म चांगले ठेवायचे, माणसाने चांगलं बोललं पाहिजे. आता बोलायचं कळत नाही महाराज, आजकाल माणसाला नाही कळत महाराज. आपल्या बोलण्यामुळं समोरच्याला समाधान मिळालं पाहिजे. वेचिते वचन जेनेरा हे समाधान. आजकाल तसं बोलणं नाही आपलं महाराज. हो, माणूस रागात तर काय काय बोलून जातो महाराज. पण मी नेहमी सांगतो की बघा, राग आल्यानंतर माणसाला ओरडायला ताकद लागत नाही, राग आल्यानंतर शिव्या द्यायला ताकद लागत नाही, राग आल्यानंतर मारामारी करायला ताकद लागत नाही. राग आल्यानंतर खरी जी ताकद लागते ती शांत बसायला. बरोबर की नाही? कारण बघा, शब्द निघतात हृदयातून पण अर्थ निघतात डोक्यातून. ज्याने जीभ जिंकली त्यांनी जग जिंकलं महाराज. माणसाने विचार करून बोलावं. साच आणि मवाळ मितले जैसे रस, शब्द जैसे कळलोळ अमृताचे. माणसाने चांगलं बोललं पाहिजे. हो, मी तर असं वाचलंय एका ठिकाणी की पुरुष एका कानानं ऐकतात आणि म्हणा पुरुष एका कानानं ऐकतात, दुसऱ्या कानानं सोडून देतात. आणि महिला मंडळ दोन्ही कानानं ऐकतात, तोंडाने सोडून देतात. त्यांना एखादी गोष्ट कळावी महाराज. जोपर्यंत 10-12 बायांना ते सांगत नाही, त्यांचं मन समाधानी होत नाही. आणि सांगताना प्रत्येकाला एकच वाक्य म्हणणार, तू ये म्हणून सांगते, कोणाला सांगू. आणि असे गावभर सांगत सुटत. बघा, जिथं बोलायची गरज आहे तिथं माणसाने बोललंच पाहिजे, पण जिथं बोलायची गरज नाही तिथं माणसाने मौन राहिलं पाहिजे. आणि ज्याला मौन राहता येतं ना, शांत राहता येतं, तोच खरा शहाणा महाराज. विठाल विठाल. म्हणून चांगले कर्म केले पाहिजे, चांगलं बोललं पाहिजे, चांगलं वागलं पाहिजे महाराज. हो, सुंदर वागलं पाहिजे. कधी कधी आपण कीर्तनात एक वाक्य बोलतो, लोक वेगळाच अर्थ घेतात महाराज. हो, माझा मागं कार्यक्रम होता कर्नाटकमध्ये, कर्नाटक बेळगावमध्ये. आणि कीर्तन झालं. कीर्तनात मी एक वाक्य बोललो फक्त, की जसं पेराल तसं जे पेराल ते. आता याच्यामध्ये काही चुकीचं आहे का? त्याला पुरावा आहे ना, शुद्ध बीजा आणि फळे रसाळ. हा, जे पेरणार ते उगवणार. कीर्तन झालं, मी खुर्चीवर बसलो, एक जण माझ्या जवळ आला, म्हणलं महाराज तुम्ही बोललेच का? म्हणलं काय बोललो? तो म्हणलं जे पेराल ते उगेल. म्हणलं बरोबर तर आहे, काय चुकीचं आहे? तो म्हणतो साप चुकीचा आहे महाराज. म्हणलं झालं काय? तो म्हणला तुम्ही शेंगदाणा पेरला, तर फलं आलं कुठून? म्हणजे त्याचं म्हणणं असं होतं, जे पेराल म्हणजे शेंगदाणाला डायरेक्ट शेंगदाणाच आला पाहिजे, त्याचं असं म्हणणं. मी म्हणलं अरे टरफलाच्या आतमध्ये आहे ना शेंगदाणा, आहे ना? तो म्हणतो नाही नाही नाही, जे पेराल ते तुमचा शब्द आहे. माझी अक्कलच बंद झाली हो. म्हणलं करावं तरी काय? पण मी हुशार, त्याला म्हणलं तुला उत्तर पाहिजे ना, देतो, पण फुकट नाही. मला घरी चहा प्यायला ने. ठीक आहे म्हणला. घरी गेलो, त्याला म्हणलं फक्त चहा आण, बाकी काय आणू नको. तो आला कपात चहा घेऊन. म्हणलं फक्त चहा. ज्याला कळलं नाही त्याने डबल महाप्रसाद आहे. तो म्हणला महाराज फक्त चहाच आणलाय, खारी टोस्ट बटर बिस्किट नाही. अरे म्हणलं बाळवाटा, फक्त चहा चहा कप. तो म्हणला महाराज कपाशिवाय कुठं चहा असतो. म्हणलं बाळवाटा टरफलाशिवाय कुठं शेंगदाणा असतो. तो म्हणतो महाराज तुमच्या कुठं नादी लागतं. म्हणलं तुला पहिली अक्कल नव्हती का? मला एक बोललं की लोक वेगळाच अर्थ घेतात. चांगलं वागा, चांगले कर्म करा, चांगलं बोला महाराज. मी ठिकाणी कीर्तनाला गेलो, एक जण माझ्या जवळ आला, खिशातली 500ची नोट काढली महाराज आणि माझ्या पायावर ठेवली. म्हणलं ही नोट कशासाठी? तो म्हणतो काय करता महाराज, ही नोट कुठंच चालत नव्हती. कुठं चालत नाही ती इथं चालून काय? बोलायचं तर कळलं पाहिजे का नाही? तुमच्या घरी समजा पाहुणे आले तर तुम्ही काय म्हणता? काय घेणार? चहा, कॉफी. समजा उन्हाळ्यात आले, हा 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 थंडा सरबत. उन्हाळ्यात एक पाहुणा आला एकाच्या घरी. आता बोलायचं कसं सांगतो बरं का मी.
पाहुणा घरी आला आणि त्यांनी विचारलं मालकाने काय घेणार, चहा घेणार का सरबत, आता उन्हाळ्याचे दिवस आहे म्हणून विचारलं चहा घेणार का सरबत. तो म्हणला चहा उस्तोवर सरबत द्या. म्हणजे दोन्ही पण हाणायचं बेत महाराज, चहा पण आणि सरबत पण. आता असं बोलल्यानंतर घरमालक हुशार होता, तो म्हणला तुम्ही निघा, तुम्ही पाहुणे व्हायच्या लायकीचे. बोलायचं कळलं पाहिजे महाराज, चांगलं बोललं पाहिजे महाराज. हो, आपल्या बोलण्यामुळे समोरच्याला समाधान मिळालं पाहिजे. चांगलं वागा, चांगलं बोला. आव आणण्यात मजा नाही. आव काही लोक आव आणतात. एक साधू बस स्टँडवरती होता, एस टी आली, एस टीत बसला. एस टीत बसल्यानंतर आता तो साधू आव आणत होता, मी साधू आहे, मी बोलणार नाही, माझं मौन आहे. कंडक्टर आला, म्हणलं तिकीट, तर तो मौन, बोलत नाही. मग त्याने एका कागदावर लिहून दिलं, कोणाला, कंडक्टरला, की जिथं रामाचा जन्म झालाय तिथं मला जायचं, तिथलं तिकीट द्या. तर रामाचा जन्म कुठं झाला, हा, अयोध्याला. कळलं कंडक्टरला. मग कंडक्टर म्हणलं तिकीट, पैसे. त्यांनी परत लिहून दिलं, मी कोण आहे, साधू आहे, साधू को पैसे मागतो, मिळणार नाही. आता कंडक्टर हुशार, त्याला कळलं याचा गेम काय. हां, मग कंडक्टरने लिहून दिलं, तुम्ही असं करा, तुम्ही जिथं रामाचा जन्म झाला तिथं नका जाऊ, जिथं कृष्णाचा जन्म झाला काय तिथं जा. कृष्णाचा जन्म तिथलं तुम्हाला तिकीट देतो. म्हणजे आव आणला की सगळा गेम संपला. आव आणण्याची गरज नाही महाराज. माणसाने जसं आहे तसं राहावं, दिखावा करायची गरज नाही. नाही तर वरी भगवा झाला ना मे, अंतरी वश केला का मे, त्याला म्हणू नये साधू जगी विटंबना बाधू, ऐसे कैसे झाले बंधू. कर्म करुणी म्हणती साधू वांगी लावून, या राख डोळे झाकून करती पाप दावून, वैराग्याचा काळा भोगे विषयाचा सोहळा, तुका म्हणे सांगू किती, आणि जळू तयाची संगती. सर्वांनी एकदा हाताने टाळ्या वाजवून मुखानं गोड भजन करा. विठोबा रखुमाये, विठोबर घुमाये, विठोबर घुमाये, विठोबर विठोबा रखुमाये. टाळ्या टाळ्या. विठोबर घुमाये, जय देव विठोबर घुमाये, जय देव विठोबर घुमाये, जय देव विठोबर घुमाये, जय देव विठोबर घुमाये, विठोबर घुमाये, विठोबर घुमाये, जय देव विठोबर घुमाये, जय देव विठोबर घुमाये, विठोबर घुमाये, जय देव विठोबर घुमाये. टाळ्या 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 टाळ्या. विठोबर घुमाये, विठोबर घुमाये, विठोबर घुमाये. हरि जय हरि जय जय, हरि जय जय, हरि हरि जय विठोबार घुमाये, जय देव विठोबार घुमाये, जय देव विठोबार घुमाये, जय देव विठोबार घुमाये,
क्या बात है जय जय विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई हरि जय जय हरि जय जय हरि जय जय हरि जय जय विठोबार कुमाई विठोबार कुमाई चला हरवाली मंडळी चला जय जय विठोबार कुमाई जय जय विठोबार पुढे पुढे जय जय विठोबार कुमाई कुमार जय जय विठोबार विठोबार कुमाई विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार जय जय विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई टाळ्या 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 विठोबार कुमाई रघुमाई जय विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमाई ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली